अगं इतक्या वर्षाची सवय आहे ना, त्यामुळे स्वयंपाकघर सोडवतच नाही मला. हाव नाही, पण मी आज जेवण बनवत होते. तुमची मदत लागली तर कळवते तुम्हाला. तुम्ही आराम केलात तरी चालेल. अपर्णा, मी चुकलीये माहितीये मला आणि त्यासाठी मी माफी पण मागते तुझी. पण ना अमोलसाठी काही करावंसं वाटलं ना मला तर करू देत ना प्लीज. हे बघ, बाकी दुसरं काही मी तुला न विचारता करणार नाही, खरंच. म्हणजे काळीच काढून घ्यायचं आणि तरी माझे श्वास चालले पाहिजे असं वाटतं तर. रुपाली ताई, तुम्ही अमोलसाठी काही करू नये असं मला कधीच नाही वाटलं. पण तुम्ही अशाच ज्या प्रकारे वागलात ना, मी कसा विश्वास ठेवावा तुमच्यावर. माझं एकदा ऐकून तरी घे ना. हे बघ, बाकी सगळं कबूल आहे मला, पण ह्या सगळ्यात अमोलला काय व्हावं असं कधीच वाटलं नव्हतं ग मला. रुपाली ताई, खरं सांगू का, मला खरंच तुमच्यावर विश्वास ठेवायचा आहे. पण मी काय करू, माझं मन तसं नाही करू देते आता मला. अपर्णा, माझ्या पोटी मूल नाहीये म्हणून फक्त मी अमोलला आपलं मानले असं नाहीये ग. नातं हे दोन्ही बाजूनी असतं. अमोल मला मोठी बा म्हणतो, त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे ग. मला माहिती आहे ताई. अहो, माझा अमोल कधीच कोणाचा तिरस्कार नाही करणार. मी तशी त्याला शिकवणच दिली. म्हणजे मला तुमच्या आणि अमोलच्या नात्याच्या मध्ये नाही यायचं, पण मी आता कुठल्याच बाबतीत रिस्क नाही घेऊ शकत. मला एक संधी दे ना अपर्णा. मी तुला दाखवून देईन की तुला जेवढी मी वाईट वाटते ना, तेवढी खरंच मी वाईट नाही ग. ताई, संधी दिली नव्हती का? रुपाली ताई, मी तुम्हाला माझ्या मोठ्या बहिणीसारखं वागवलं आणि मला खरंच एकेकाळी ना तुमची गरज होती. आता मला कळतच नाहीये की मी कसा तुमच्यावर विश्वास ठेवू, मी तुमच्याशी कसं वागू. अपर्णा, अगं इतक्या वर्ष जे शब्द ऐकायला माझे कान आसुसले होते ना, ते शब्द त्या दिवशी मी अमोलच्या तोंडून ऐकले आणि तेव्हाच ठरवलं, आता इथून पुढे आपण जे काही करू ना ते फक्त अमोलसाठी. रुपाली ताई, तुम्हाला एक सांगू का? हे बघ, बोला काय तोंडे. मॅडम, तुम्ही ऑफिसमध्ये लवकरात लवकर निघून या. एक मिनिट, काय झालंय? शांत व्हा तुम्ही. पुण्यामध्ये एका लहान मुलीवर अत्याचार झालाय. काय? हो मॅडम, ही फारच संवेदनशील गोष्ट आहे. ही बातमी सगळीकडे पसरण्या अगोदर आपल्याला ही परिस्थिती आटोक्यात आणावी लागेल, नाहीतर फारच अवघड होईल. काय तुमच्या किती भयंकर आहे. मी 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 निघते लगेच. येस मॅडम, प्लीज. अपर्णा, काय झालं? रुपाली ताई, मी तुमच्याशी आल्यावर बोलते. मी निघते लगेच.